तर रामकृष्ण हरी मित्रांनो आणि शुभ सकाळ. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण लई दिवस झालं ब्लॉग टाकला नाही, वाटते 2-3 दिवस झालं. तर ब्लॉग बनवाय म्हणजे असं वेळ लागते बघा. तर तुम्हाला ब्लॉग आज शक्यतो टाकतो बरं का. नक्की ब्लॉग बघा तुम्ही आणि कमेंट करून सांगा आणि सपोर्ट करत आहे दादांनो. आणि ताईदादा आमचे भरपूर सपोर्ट करतात. तुमच्या सपोर्टमुळे तर इथपर्यंत आहे. तर बघा ब्लॉग टाकतो याचा कसा आहे काय, तर आज किंवा उद्या टाकतोय. तर चला मग बघा ब्लॉग. तर बघा मका आपली मका आहे बघा. या मका तुम्ही जर तण बघितलं गव्हात बघच तर म्हणा काय कसं काय केलं बघा. मका कमी गव्हात जास्त. तर औषध आहे ती मारल्यावर तण हे होत नाही बरं का, अजिबात होत नाही. पण तुम्हाला म्हणलं का मी काम म्हणजे वेळच नाही. 1 महिना झाला एक भिजवलं आहे, पेरलं आणि भिजवलं. एवढं हे बघा, एवढं बघितलं किती तण किती आहे, जबरदस्त तण आहे एवढा सहित. मका कमी तण जास्त झाले तर ही एवढं. तर आपल्याला हे असं होत नव्हतं बरं का, एवढं मारल्यावर गजळतेली गावात. पण आपण 1 महिना पूर्ण गेला बघा, भिजून गेलो ते आलो नाही. कारण आपलं काय काम होतं अर्जंट. तर मला माहिती आहे आज आलो इथं आणि म्हणलं चला तणावर औषध मारावं. पण आज काय मारत नाही बरं का मित्रांनो, आज वेळ नाही माराय. फक्त म्हणलं ही आपल्या घरून पाईपलाईन लांबावी जरा. तर हे वय असं बियालर घेतलं भरून, 100 लिटर पाणी लागते हो, घेतलं भरून असं. आणि उद्या पाटुले पंपावनं मारायचं. ही गावात तुम्हाला एवढं दिसतंय ना, 8 दिवसात काही सुद्धा राहत नाही. आणि मका एकदम काळोखी ते. तर मका जरा दबकली तर हे गवतामुळे मका दबकली, बाकी काय नाही हो. कशी मका तरी जरा दाट म्हणजे एकदम ती कणसं उगवली हो. कणसं उगवल्यामुळे अशी दाट एकदम दिसते अशी. तर अधिक पावसामुळे कणसं काढले, निम्मी अर्धी कणसं आतच गेली, त्यामुळे दाट दिसते. तर हे उद्या आपण ह्याला मारूया. मारल्यानंतर तुम्ही बघा 8 दिवसांनी तुम्हाला दाखवतो. तर हे नाही असं काय सगळं वाजत नाही, पाक जळते. तर घेऊया उद्या मारून. आळी ही काय नाही बघा, आळी तसले काय सुद्धा नाही. तरी आळीचं औषध आपण ह्यात टाकून मारणार आहे. तर मारल्यावर जळल्यावर तुम्हाला दाखवतो मी कसं आहे काय. तर चला पुढला अजून ब्लॉग बघू आपण. तर फवारा मारून घेतला आहे बरं का. तर बीज वाईज राहिले. तर ह्यावेळेस काय मका हिऱ्या टाकाय मकाला काही मेळ लागत नाही. बीज वाईज चालू आहे. पाणी येते थोडं. पाईपलाईन आहे लांब रूटिंगची, त्यामुळं भिजताय की ते थोडं भिजाय की ते 15-20 गुंठ भिजाय काय तरी असं पाणी चालू आहे बघा. आणि आपले हे मित्र आहेत बघा आपल्या सोबत. हे मित्र आपल्या सोबत आहेत बघा कायम. हे बघा अजून एक मित्र आहे हे बघा. हे मित्र आपल्या सोबत कायम असतात. तर हे बघा ती बरोबर पाण्यासोबत चालते. चला बघा अशी मका बघितली आहे आपण सगळे काल. तर बघा असं इथं तर वाढत कमी तर थोडा वाढवून घेतला बरं का. वाढवून घेतले अशी याच्या इकडे येते माणूस जवळ आलं अशी येते ते. आणि इकडे आहेत काय आहेत इकडे हो पाहिजे एकदम सकाळचा वगैरे असे मीडिया वाजत नाही. खाली एक रवाई खोकं दिसते का तिथे, खोकं जरा अंडा का पडले तेव्हा पडले खोकं जरा पाताळ दिसते. त्याचा एक पाय मोडला बरं का. आणि तिथं जरा झाड आणल्यावर चांगलं हे दणकट आहे जरा बघा. इकडे चालू आहे बघा
चालू आहे बघा. एक नवीन